माझ्या समित आता मात्र जॉईन होत आहेत समालोचन कक्षामध्ये. त्यांनी आज दिवसभर क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलंय. माझे सहकारी समालोचक माझे मित्र समीर ठाकरे. समीर, वेलकम. गुड इव्हनिंग. येस, गुड इव्हनिंग अँड थँक्यू सो मच योगी सर. वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं. संजय स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. या सायंकाळच्या सत्रामध्ये या क्रीडांगणावरती आलेले आमचे क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेतात. मॅच कोणत्या गावाचे कोणत्या संघाचे आम्हाला माहिती नाही, परंतु मॅच चांगली होईल या आशेनं हे सर्वच क्रीडा रसिक मैदानाच्या अवतीभोवती चारही बाजूने तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. आणि मागच्या 20 वर्षांपासून संजय स्मृती चषक मित्रांनो सातत्यपूर्ण टिकून ठेवलेला आहे. आणि या 20व्या वर्षाचा चॅम्पियन संघ कोण याचं उत्तर तुम्हाला रविवारी मिळेलच. परंतु आता दोन महान संघ पुन्हा एकमेकांच्या समोर या ठिकाणी बघायला मिळतात. आता रामकृष्ण काकडे गोलंदाजी करण्यासाठी विथ द न्यू बॉल. मागच्या अनेक वर्षांपासून नवीन चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. आज भरपूर साऱ्या क्रमवारीमध्ये त्याच्या बदल राहिला. मॉरिशस सुतार आणि अक्षय थेटे सलामीची जोडी. रामकृष्ण तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. ओव्हर द विकेटने मात्र सुरुवात करतोय. पावलांचा वापर, डान्सिंग ट्रॅक शॉट, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चालला अगदी सीमेरेषेकडे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता दिवसाचा जर समीर आपण खेळ पाहिला तर पहा, पहिल्या सामन्यामध्ये रामकृष्ण काकडे यांनी दुसरा षटक हाताळला. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी दिली नाहीये. आणि या महत्त्वपूर्ण बक्षीस पातळी फेरीतील जो सामना आपण पाहतोय त्या सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये त्याला बोलवलंय. हो, म्हणजे कोणत्याही क्रमामध्ये मला आणा, मी माझी भूमिका योग्य ती बजावणार आहे. आणि सध्या तेच सांगितलंय. पुढे आलाय मिड ऑफच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका येतोय अगदी सरळ रेषेमध्ये. आणि दुसरी धाव पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. चांगली सुरुवात आहे सध्या तरी टीम गावदेवी विस्फोट नानकर संघासाठी ज्या पद्धतीने 2 बॉलवर 4 धावा कंप्लीट केल्यात. आणि खास करून आपण जर मुरेश्वरचा सुतारचा खेळ जर पाहिला तर चेंडूला पाहता फरपुळे मिडल करतोय. आणि फिल्डिंग पाहिल्यानंतर तो मात्र स्ट्रोक जे आहे ते एक्झिक्यूट करतोय. पहा, पहिला स्ट्रोक अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळला गेला. त्यानंतर मिड ऑफच्या अगदी बाजूने चेंडू लॉंग ऑफकडे ड्राईव्ह केला. आणि या दोघांमध्ये तालमेल चांगला दिसतोय. रनविटीचं विकेट चांगल्या प्रमाणे आपण पाहतोय आणि ती गरजेची देखील आहे. रामकृष्ण ओव्हर द विकेटनं यावेळेला फ्लिक केलाय. पुन्हा थोडासा कमी गतीने आलेला बॉल होता. इथे मात्र एक असा मिळेल. डीपमध्ये स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेने. आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 5 धावा, एकही चौकार आलेला नाहीये. महत्वाचं म्हणजे कारण बोरेश्वरला तुम्ही पाहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्या ज्या वेळेला तो फलंदाजी करतो त्या वेळेला भरपूर चांगल्या रन्स त्यांना आजवर आपल्या नानकर गावासाठी बनवलेल्या आहेत. परंतु त्याच्या विरोधात रामकृष्णनं मी म्हणेल एक ॲक्युरेट टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. हो, निश्चितपणे चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय. हो, बॅटची इनर एज आणि चेंडू आय थिंक चाललाय डिक्लेअर झोनकडे. थेटीनं पहिला चेंडू इथे फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती त्याला मिळाली 1 धाव. आणि सिंगलच्या वतीनं विदाऊट लॉस 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आणि आता विकेट किपर राजकुमारचं देखील आता पुनरागमन संघामध्ये झालेलं आहे. आणि नानकर संघाचा आपण विचार केला तर मला वाटतं अक्षय कोहलीनं आता बॅक केलेला आहे. म्हणजे आता पूर्ण पॅक संघ दोन्ही बाजूने तुम्हाला बघायला मिळतोय. 6 धावा स्कोर कार्डवर. रामकृष्ण पुन्हा मिळतोय ओव्हर द विकेटनं समोर मोरेश्वर. पुढे आलाय, चिप केलाय, हवेत आहे बॉल, मिस टायमिंग. संकेत प्रयत्न करत होता त्या ठिकाणी, एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नव्हतं आणि पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका एकही आलेला नाहीये, परंतु प्रत्येक बॉलवर धावा येतात हे महत्वाचं आहे. धावसंख्या आता 2 धावांनी 8 वर. म्हणजे आतापर्यंत एकही डॉट मात्र दोघेही फलंदाज केलेले नाहीत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा येत आहेत. आणि त्याचमुळे मात्र पाहतो की स्ट्राईक सुद्धा मात्र वारंवार रोटेट केली जाते. चांगली रणनीती दोघांनी सध्या तरी मात्र या ठिकाणी केलेली आहे. ज्या प्लॅनिंग आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये एक्झॅक्टली केल्या असतील त्या प्लॅनिंगच्या आधारे मात्र या ठिकाणी सध्या पाहतो की बॅटिंग सुरू आहे. आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग सुद्धा करण्याचा निर्णय इथे स्वीकारला आहे गावदेवी नानकर संघाने. रामकृष्ण पुन्हा एकदा थोडासा स्टेपमध्ये चुकलाय आणि पाहू शकाल थोड्याशा क्रॅम्प्स आलेल्या आहेत त्यांना. कारण जसा पहिला सामना त्याने जिंकला होता तेव्हापासून मात्र अगदी व्यासपीठाच्या समोर सुद्धा ते दिसले नव्हते. आणि शेवटच्या सामन्यासाठी मात्र ते एक्झॅक्टली बाहेर निघाले. वयाची 40 देखील ओलांडली असावी या खेळाडूंना. आणि
अजूनही खेळतोय रेग्युलर फॉर्मॅटचं क्रिकेट, हीच मोठी गोष्ट आहे. रेग्युलर फॉर्मॅट असेल त्यानंतर 40+ मध्ये सुद्धा मात्र आमनेवाडा संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय. हो 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 हो, समस्या आहेत. जर बघा, जर जास्त जर मोठी दुखापत असेल तर हे षटक पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसरा गोलंदाज लावू शकता, आणि कारण यानंतर तुमच्या फलंदाजांना बॅटिंग करायची आहे. हो निश्चितपणे, कारण आतापर्यंत 8 धावा धाफलक्यावरती लागलेल्या आहेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय आणि फेस करेल मोरेश्वर. हो, आकुटापाचा चेंडू ऑन साईडला पूल केलाय आणि चेंडू चालाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी हा चौकार. नाही, थोडीशी समस्या जरूर होती आणि त्याचमुळे या चेंडूमध्ये वेग देता आला नाही, आणि या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 12 धावा. 12 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. चला लवकर आपण फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ घेऊ नका. चला, रामकृष्ण काकडे यांना मात्र जरूर थोडीशी इंजुरी झालेली आहे आणि त्यामुळे आता मात्र ते रिटायर्ड हर्ट होत आहेत आणि त्यांच्या रिप्लेसमध्ये आता मात्र 12 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपणं विदाऊट लॉस 12 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. एक स्वप्न सुरुवात इथे मात्र आपल्याला गौतमी स्फोटनांदकर संघाच्या वतीने पाहायला मिळाली. पहिले 5 चेंडू समीर आय थिंक काकडेने चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु शेवटचा चेंडू जो त्यांनी टाकलाय एक्झॅक्टली इतर गोलंदाज सुद्धा मात्र तो सांगू शकला असता की हा चेंडू तुम्ही हा षटक कंप्लीट करा, परंतु त्यांनी या स्वतःवरती विश्वास दाखवला, परंतु कुठेतरी त्याच्या अंगलिकी आलाय. हो जरूर, आणि शेवटच्या बॉलवर चौकारी पाहायला मिळाला मोरेश्वरच्या बॅटमधून. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. संकेत पाटील आज तुफानी बॅटिंग या संकेतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय स्ट्रायकिंग एंडला अक्षय थेटे. अक्षय थेटेनं देखील आज दिवसभर चांगली फलंदाजी केली आहे. बक्षीस पात्र ही फेरी तुम्हाला बघायला मिळते. संकेत ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल संकेतचा ओव्हर पिच होता, त्याच्यावर हल्ला चढवलाय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चांगला झेल पकडला. आणखी एक फलंदाज म्हणजे काय पहिला धक्का लागला. अक्षय थेटे बॅक टू डग आउट. सर्वात जी मोठी सीमारेषा आहे ती सीमारेषा मात्र अक्षय थेटेनं ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहू शकाल रिप्लेमध्ये चांगल्या प्रमाणात एक्झॅक्टली वाईडिश मिड विकेटला तो झेल त्या ठिकाणी फिनिश केला आणि पाहू शकाल फक्त एका धावेचं योगदान देऊन अक्षय थेटे माघारी परतलाय. हा रिप्ले तुमच्या समोर अगदी स्टायलिश झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जयेश काकडे आय थिंक त्या ठिकाणी सज्ज होता आणि याचा मात्र पाहू शकाल स्टायलिश बॅटर अंकित दलवी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे आणि निर्वी कैलास पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आईवा झेलसाठी. लो फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव तिथे मिळेल. बघा विकेट आल्यानंतर कुठेतरी येणाऱ्या फलंदाजावर दबाव असतो. एका धावेने धावसंख्या आता पुढे सरकत असताना तुम्ही बघताय धावफलकावरती 13 धावा 13 रन्स. हो निश्चितपणे, कारण पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर तब्बल 12 धावा आल्या होत्या आणि या षटकात आपण विचार केला तर आतापर्यंत संकेतनं पहिल्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त केली आणि दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे, कारण दोघांनी आज चांगला अख्ख्या पूर्ण दिवसामध्ये चांगला क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याचमुळे मात्र दोघांनी इथपर्यंत प्रवास चांगल्या प्रमाणे केलाय. जरूर, कारण दोन्ही टीमना आज दिवसभर खूप चांगला खेळ म्हणून आजच्या शेवटच्या लढतीमध्ये दोन्ही संघ पोहोचलेत. संकेतला मिळाली सफलता. ओ चॉप केला, परफेक्ट वाईड यॉर्कर होता, फटकाही तेवढा सुंदर परंतु मिळेल. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली जरूर एकूण 12 धावा आल्या, परंतु कुठेतरी संकेत पडेला चांगले संकेत देतोय, कारण आज संकेतनं एक्झॅक्टली आपण जर त्याचा पूर्णपणे स्पेल पाहिला दिवसभराचा तर
विकेट टेकर तो आज राहिलेला आहे. मग गोलंदाजीमध्ये असेल चांगली कामगिरी, त्याचप्रमाणे बॅटिंगमध्ये सुद्धा संकेत पाटीलच्या बॅटमधून आपल्याला चांगले धावा पाहायला मिळाला. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं तर त्यांनी अगदी षटकारांचा पाऊस पडला, परंतु आज महत्त्वपूर्ण मॅचेसमध्ये मोठ्या लढतीमध्ये चांगला खेळ तो सध्या साकारतोय. गिरकी दिली होती परंतु पाहू शकाल टॉपेज आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये धाव मिळेल फक्त एक. चांगली सोच, चांगले विचार आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सध्या संकेतचे. जास्तीत जास्त बॉल त्याच्या विरोधात डिक्लेअर घोषांकित क्षेत्रामध्ये जात आहेत. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. चला स्पीडअप करायचा. मॅच बॉल आलाय पंच. थोडीशी ग्रीष्माला मावणेपाडा संघाचा विनंती असेल की आपण थोडीशी घाई करायची आहे, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे मित्रांनो. अंकेच्या बॅटमधून सिंगल धाव आपण पाहिली आणि पूर्णपणे अभ्यास केलाय दोन्ही बॅटरचा संकेत पाटीलनं. क्रॉसमध्ये फटका हवेत केला, गॅपमधून चालला आहे, परंतु वाडीश मिडविकेटला मोनिश पाटील. आउटफील्डचा आपण जर विचार केला तर मोनिश पाटील असेल, तदनंतर आपण PC गावातील पियुष पाटीलचा तुम्ही विचार करू शकता, तदनंतर तुम्ही इताडे संघातील रितेश तिशकर, हे अगदी किरोली संघाचा राहुल बजागे, जबरदस्त आउटफील्डमधील हे शतरक्षक आहेत. त्यानंतर आपण मेहर इलोंग बाबुगाव संघाचा विचार केला तर शालिक भोईर असेल, अप्रतिम कामगिरी यांच्याकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. हो नक्कीच, आउटफील्डमध्ये तुम्हाला चांगलं कार्य करावं लागेल. आणि ज्या वेळेला फिल्डिंग चांगली होते ना योगी सर, आपण बघतोय की गोलंदाज देखील आत्मविश्वासाने गोलंदाजी करतात. स्ट्रायकिंग एंडला अंकित असेल, संकेतचा बॉल चेंडूला येऊ दिलं, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस क्लोज करत असताना फक्त दिशा दाखवते शॉट मिड विकेटला. एकच धाव, एका धावेने स्कोर पुढे सरकले. 2 षटकांचा खेळ मला वाटतं या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात मोरेश्वर सुतार आणि अंकित दळवी या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि आतापर्यंत पाहिलं तर कुठेतरी कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु संकेत पाटीलनं जबरदस्त स्पेल संपन्न केला. पहिल्या चेंडूवरती सफलता त्याने प्राप्त केली आणि मागील 5 चेंडूवरती 5 सिंगल अर्थात 5 धावा त्याने खर्च केल्या. न्यू बॉलर पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय अनिकेत. ओव्हर द विकेटने मार्ग करतोय. हो हो, आज अंकितचा विचार जर केला समीर तर या सामन्यामध्ये थोडासा सास पडतोय. कारण आय थिंक असं वाटतं की विकेटच्या पाठीमागे कोणती सीमारेषा नाही. तुम्हाला मोठे फटके जर खेळायचे असतील तर अगदी विकेटच्या आय थिंक समोर तुम्हाला मात्र फटके एक्झिक्यूट करणं गरजेचे आहेत. आणि ही बॅटच्या स्वरूपात धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. हो म्हणजेच एका धावेने आता स्कोर पुढे 1 आहे ना सर धाव. चला पंचांनी आता निर्णय रिटेन केलाय. लेगबाच्या स्वरूपात तिथे धाव पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आता मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, म्हणजे स्ट्रायकिंगला पुन्हा असेल अंकित दलवी. हो लाईन चुकीची आहे का? हो पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावा कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील. आणि आता थोडीशी डगआउट मध्ये आपण पाहिले तर शांतता दिसते योगी सर. याचं कारण नानकर ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, ज्या फलंदाजांसाठी ओळखला जातो, ती फलंदाजी आतापर्यंत झालेली नाहीये. परंतु इथून 40 पर्यंत जरूर या संघाला पाहावं लागेल, कारण गोलंदाजी त्यांची आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली स्ट्रॉंग आहे. परंतु या ठिकाणी गोलंदाज अंकितची लाईन थोडीशी मात्र आपल्याला दिशाहीन पाहायला मिळते, कारण सलगचा दुसरा स्वेअर चेंडू. कारण सुरुवात चांगल्या चेंडूने केली. या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या एक्झॅक्टली 20चा आकडा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील अनिकेतला. समोर अनिकेत बॅटर तुम्ही पाहतायत, तो सध्या थोडासा चाचपळताना जरूर दिसला. धावसंख्या मात्र आता 20च्या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पुन्हा सोडून दिलाय. दिशेवरती नियंत्रण नाही आणि लागोपाठचा 3रा व्हाईट बॉल. या धावा कुठेतरी महागात पडतील येणाऱ्या डावामध्ये जरूर. चुकीची लाईन मित्र म्हणेन, कारण लेफ्टी बॅटर तुमच्या अगेन्स्ट आहे आणि वारंवार लेग स्ट्रिक वरती मारा त्या ठिकाणी अनिकेत करण्याचा प्रयत्न करतोय.
कुठेतरी तुम्हाला लाईनमध्ये बदलाव करावा लागेल, तुमच्या सोचमध्ये तुम्हाला मात्र त्या ठिकाणी बदलाव करावा लागेल आणि बदल होणं ही काळाची गरज. हो, इथे मात्र बेटर लाईन आणि पडल्यानंतर पाहिलं तर चेंडू खाली सुद्धा राहिलाय. येस, हा चेंडू अतिशय सुंदर होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहणार होता. ज्या प्रकारे आपण पाहिलं की मागच्या बॉलने काही बाउन्स घेतलेत, त्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू थोडासा खाली राहणार होता आणि या लाईनची गरज होती. अखेर आता चांगल्या नियंत्रित लाईनवर गोलंदाजी बघायला मिळाली आहे ती अनिकेतची. ओ, यावेळेला लॉफ्टेड हिट, जबरदस्त टायमिंग आहे आणि बॉलला भिरकावून दिलाय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग सिक्सर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल रडार मध्ये आणि पहा चेंडूला उंची सुद्धा मिळाली आणि जे अंतर मात्र अनिकेत दलवीला मात्र कापायचं होतं ते अंतर सुद्धा मात्र त्या ठिकाणी कापलं गेलं आणि सर्व क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक कडे पाहत राहिले. चला, सामना सुरू ठेवायचा. चला, लगेचच, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. चला, वेल थोडस कमी खर्च करा कारण आपला या स्पर्धेचाच नियम आहे. चेंडू हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूवरती सुरू ठेवायचा आहे. पुन्हा एकदा अनिकेत. हो, यावेळेला एक्झॅक्टली काय घडले बघावं लागेल. कीपर कडून आता चुकी जरूर झाली आणि पंचांचा पुन्हा वाईट बॉलचा इशारा. 1+1 पुन्हा 2 धावा आता जोडल्या जातील आणि आता हळूहळू आपण जर विचार केला तर दबाव हा स्पष्टपणे पाहायला मिळालाय. हो, निश्चितपणे. आणि पाहू शकाल की या ठिकाणी कुठेतरी विकेट कीपर तेजस कडून मात्र या ठिकाणी ती चूक घडली गेली आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये गुणेश पाटीलची अनुपस्थिती आहे आणि त्याच मुळे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण तेजसला पाहतोय. म्हणजे हा कुठेतरी मोठा आय थिंक धक्का असेल आमनेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. हो, नक्कीच, कारण सलामीवीर म्हणून चांगली बॅटिंग गुणेशनं देखील केलेली आज. परंतु बघूया, आता इथून ड्राईव्ह करण्यात आला स्ट्रेट टू द मिड ऑफ. जबरदस्त झेल बरोबर मिड ऑफच्या हातामध्ये आणि मोरेश्वरला मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. ऑफकडे आला नाही, त्याने कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि मोरेश्वर सारख्या फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी गोलंदाज अनिकेतने मात्र त्या ठिकाणी माघारी पाठवलं. 29 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता मात्र पाहू शकाल बाहुबली मयूर दलवी आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. सायंकाळचं सत्र आपण पाहतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. पोलटॉ चेंडू ऑन साईडला टर्न केला, चेंडू वेगाने चालला, मिड विकेटला पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात. आज जयेश काकडेने मात्र मिड विकेट असेल आय थिंक स्क्वेअर ज्या सीमारेषा आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग साकारली आहे आणि चांगल्या खेळ त्याने आज पूर्ण दिवसभरामध्ये आपल्या संघासाठी दाखवलाय. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि पाहू शकाल. चला, तिसऱ्या पंचांची मागणी. आता एक चेंडू शिल्लक आहे सर, तिसऱ्या ओव्हरमधील एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 लिगल चेंडू मात्र इथे हाताळलेले आहेत. अनिकेत आणि त्याच्या समोर आता अंकित असेल. एक सिक्सर त्याच्या बॅट मधून आलाय. ओ, यावेळेला भरपूर दूर होता. इथे लेन चांगली होती, कुठेतरी फार दुरून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. ओ हो हो, डायरेक्ट हिट जर ते लागतोय तर भरपूर क्लोज कॉल होऊ शकला असता, परंतु 2 धावा तिथे मिळाल्यात आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता आपल्याला बघायला मिळते 32 धावा, 32 रन्स. 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न केलाय. चांगल्या एव्हरेजने धावा जोडतायत आणि याच धावगतीने धावा जोडल्या तर योगी सर नक्की प्रोजेक्टेड स्कोर 40+. आणि ॲटिंग जर 40 धावा जर इथे उभारला गेला तर मात्र एक चांगली मॅच खेळणाऱ्या रसिकांना पाहायला मिळू शकेल आणि त्याच दिशेने मात्र कुठेतरी जाण्याचा प्रयत्न असेल गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा. शेवटचं षटक शिल्लक या पहिल्या डावातील आणि त्या शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी वापर केला जातोय.
पाहू शकाल आपण पहिल्या ओव्हरमध्ये रामकृष्ण काकडेला पाहिलं, 12 धावा त्याने खर्च केला. तदनंतर संकेत पाटीलने मात्र जबरदस्त वापसी करून दाखवली. फक्त त्याने 5 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या होत्या, पण तो अनिकेत मात्र जास्त धावा इथे खर्च केल्या कारण अतिरिक्त चेंडू सुद्धा मात्र त्याने भरपूर हाताळले. त्याच्या विरोधात एक षटकार सुद्धा आपण पाहिला आणि त्यामुळे पाहतो की 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. जयेश काकडे चौथ्या षटकासाठी त्याचा वापर केला जातोय. चला स्पीडअप करा प्लीज. मयूर दलवी स्ट्रायकिंग एंडवरती. ओ नाटी गोल. पहिल्या चेंडूवरती बाहुबली मयूर दलवीचा मात्र त्या ठिकाणी खेळ खल्लास केलाय गोलंदाज जयेश काकडेनं. जबरदस्त चेंडू या ठिकाणी ऑफ स्टिकला उखडणारा बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. बॅटची एज घेतली, प्लेड ऑन आणि एक मोठा धक्का. मयूरला मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल महत्वाच्या सामन्यामध्ये. निराश जरूर असेल आणि त्याचे पाठीराखे निराश असेल. ज्या पद्धतीने त्याच्याकडून एक्सपेक्टेशन होत्या, अपेक्षा होत्या, मात्र त्या पुऱ्या करता आलेल्या नाहीयेत आणि बाद होणारा हा तिसरा खेळाडू गावदेवी विस्फोट नानकर संघाचा. चला मयूर दलवी मैदानाच्या पलीकडे गेला, परंतु आता संकेत दलवी आलाय मैदानाच्या आतमध्ये. ही बंधूंची त्रिमूर्ती आपण पाहतोय. मयूर असेल, अंकित असेल, संकेत असेल, परंतु या ठिकाणी चांगल्या चेंडूला सुरुवात केली गोलंदाज जयेशनं. पहिल्या चेंडूवरती खूप मोठी विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. 5 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. 32 धावा अजूनही मात्र पाहू शकाल धावफलक्यावरती लागलेल्या आहेत. ओ पुन्हा त्याच पद्धतीने उजवी एसटी मात्र उद्ध्वस्त केली. लकडी तोच गेंदबाज. अब देख रहे जयेश को. बॅक टू बॅक दुसरा धक्का. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिसेंट, इनक्रेडिबल. पुन्हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. वा, पुन्हा आतमध्ये येणारा बॉल आणि पुन्हा ऑफस्टिकला उखडणारा चेंडू होता. संकेत पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केली आहे. आज कर्णधार पद भरपूर चांगलं सांभाळलं, परंतु बॅटिंग मध्ये संकेत दलवीनं पूर्णपणे निराश केलाय. लागोपाठ दुसरी विकेट. पुन्हा प्लेड ऑन. आय थिंक बॅटची एज अँड गॉन. चुकीच्या चेंडूवरती चुकीचे शॉट सिलेक्शन पाहिले आपण. मयूरने सुद्धा तोच प्रयत्न केला होता, त्याच्यावरती त्यांनी विकेट्स गमावली. त्यानंतर संकेत मैदानाच्या आतमध्ये त्याने सुद्धा मात्र तीच चुकी केली. आता मात्र अक्षय कोहली आलाय, जो आज दिवसभरामध्ये आपल्याला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला नाहीये, परंतु त्याला माहित होतं की हा सामना फार महत्त्वाचा आहे. बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारा सामना आहे आणि आपल्या संघासाठी फार गरज आहे आणि ते आपले मात्र पाहू शकाल आपली सर्व कामधंदा आटपून आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकावरती आलाय गोलंदाज जयेश काकडे. जॉन हॅट्रिकवरती आज पूर्ण दिवसाचा विचार केला तर एक मात्र विकेटचा हॅट्रिक पाहिली आपण अक्षय थेटेनं. तो आज पराक्रम केला की दुसरा गोलंदाज ठरणार का जयेश काकडे. ओ पुन्हा यॉर्कर्स रनआउटची संधी होती, परंतु विकेट किपर तेजस मात्र इष्टांच्या पाठीमागे सास पडतोय. काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी बघायला मिळाली आहे. एकही क्षण या ठिकाणी बॅटला लिफ्ट करू दिलेलं नाहीये. परफेक्टली यॉर्कर हा बॉल आपल्याला बघायला मिळाला जयेशच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरमध्ये, लास्ट ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी व्हावी याचं उत्तम उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतोय सध्याच्या घडीला. हो निश्चितपणे असं वाटतं की एखाद्या विकेटच्या बाबतीत आपण जर विचार केला तर कॉईन ठेवला आणि त्या कॉईननुसार तो मात्र त्या ठिकाणी कामगिरी करतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. अंकित दलवी स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र चुकीला माफी नाहीये. फुलटॉस होता त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला. चेंडू चला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबाबदारपणा काय असतो ते अंकितनं आता दाखवून दिलेला आहे. पुन्हा तो शेवटपर्यंत टिकून राहिला, डाव पुढे नेला आणि आता फायनली त्याच्या बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. आणि या धावा ज्या येत आहेत ना, कारण आता संध्याकाळचं सत्र आहे, शेवटचं सत्र, अशा कंडिशन्सला ह्या धावांचं महत्व फार वाढणार आहे. धावा चेस करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणं, सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करणं, भरपूर फरक पाहायला मिळाला. इथे एक चूक केली आहे पहा जयेशनं. हा चेंडू आय थिंक असं वाटलं की यॉर्करचा त्याने प्रयत्न केला असा, परंतु फुलटॉस झाला. ओ इथे सुद्धा चांगला फटका आणि तिथे मात्र पाहू शकाल राजकुमार कडून घडली चूक आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ड्राईव्ह लावून बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. थोडंसं सेफी खेळा, ज्या ठिकाणी कॉन्क्रीट आहे तिथे थोडंसं रिस्क आहे. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या चौकारानं आता 40च्या वर धावा झाल्यात. फायटिंग टोटल गावदेवी विस्फोट नानकर संघानं आता बनवलेली आहे. हो हा बॉल सोडून दिला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
धाव होऊ शकली असती, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण अंकित चांगला खेळतोय, त्याच्याचकडे स्ट्राईक इंटरने ठेवण्याचा प्रयत्न केला. 44 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आहे डावातील, जयेशला पलटवार करावा लागेल. शेवटचा बॉल, आणखी एक तडाखा, अंकित दलवी ऑन फायर. शेवटच्या बॉलवर आलाय सिक्सर. पहिले 3 बॉल राहिले जयेश काकडेचे, परंतु त्यानंतरचे 3 बॉल होते अंकित दलवीचे आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त. 50 धावा स्कोर कार्ड वरती. 51चं लक्ष पार करावं लागेल सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम ग्रीष्मा 11 आमने पाडाला. शकाल मान्यवरांचे कटआउट्स, सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि विनंती असेल आता नानकर संघाला की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण अंतर होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. कंप्लीट 50 धावा इथे मात्र उभारल्या. काय जबरदस्त बॅटिंग अंकित दलवीने आज साकारली. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले, एक चौकार सुद्धा आपण पाहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला. नाबाद 28 धावांवरती तो जबरदस्त खेळ. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीनं त्या धावांचा पाठलाग केला जाईल का. चला लगेच सलामी जोडी पाठवा, कारण तुम्हालाच मित्रांनो बॅटिंग करायची आहे. सन्माननीय पाहू शकाल रिवो एरिया सेल्समॅन मॅनेजर निलेशजी कोळी यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याच विभागातील एक उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर दैवत वेलेकर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. चला सलामीची जोडी, कुठल्या प्रकारचा विलंब करू नका मित्रांनो, तुम्हाला आज हा संपूर्ण डाव खेळायचा आहे. संजय स्फूर्ती चषक 2025 आणि आज सक्सेसफुल डे पाहिला आपण. अतिशय चांगला क्रिकेट आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलेला आहे आणि हीच या स्पर्धेची समीर ओळख राहिली आहे. आणि त्याचमुळे पाहतो की सक्सेसफुल 20 वर्ष या स्पर्धेला आज कंप्लीट होत आहेत. हो नक्कीच, सातत्य टिकवलेलं आहे आणि खूप चांगल्या डिसिप्लिननं खेळाडूंनी देखील खूप चांगली साथ दिली. आज पहिल्या दिवसामध्ये आपण खूप चांगला खेळ पाहिला 10च्या 10 टीमच्या वतीनं. इथून आता फार मोठं लक्ष सेट करण्यात आलं आणि आपण जर विचार केला तर गुणेश पाटील संघामध्ये नाहीये, म्हणजे आता जबाबदारी फलंदाजांवर भरपूर मोठी वाढलेली आहे, यात शंकाच नाही. 51 धावा करायच्या आहेत. शेवटच्या 3 बॉलवर एकूण 16 धावा आल्या अंकितच्या बॅटमधून आणि तेव्हा फार चांगली टोटल आपल्याला बघायला मिळाली ती गावदेवी स्पोर्ट नानकरसाठी. आणि उद्या सुद्धा मित्रांनो आपण 10 संघ इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिला सामना योगेश 11 आमने ए विपक्ष गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी. आपण 9:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि उद्या आपण 9 वाजता शेड्यूलला सुरुवात करू. आणि उद्या सायंकाळी पहा पहिला सेमीफायनलचा जो सामना आहे तो खेळवला जाणार आहे. हो, म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ याची नोंद असू द्या. अक्षय थेटे गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय. बघा ना, आज काही चेंजेस केलेले नाही. आपण मोस्ट ऑफ अक्षय कोळीला पाहिलं विथ द न्यू बॉल, परंतु आज दिवसभर अक्षय थेटेनं चांगली गोलंदाजी केली, त्याच्यामुळे आता तोच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले आणि बॅटिंग मध्ये तसंच काहीसं बघायला मिळालं. बॅटिंग मध्ये पाहिलं तर आता सलामीवीरांमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. जयेश काकडे आणि आता मोनिश पाटीलला पाहतोय. आणि पहिला चेंडू पहा अगदी लिडिंग एज पाहायला मिळाली. चेंडू आय थिंक गॅपमध्ये जरूर होता, परंतु एकच धाव घेण्याची मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली. पण एकाच खेळाडू नसल्यानं मात्र समीर पाहतो की स्क्वॉडमध्ये भरपूर काही चेंजेस आपल्याला करावा लागतोय. हो नक्कीच, आता इथून जो चांगला खेळ करेल फलंदाजांसाठी महत्वाचं म्हणजे आता चांगला खेळ करणं गरजेचं असणार आहे. थेटे पुढचा बॉल
वरची कडा लागली आहे. बॉल आता जातोय डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रात एकच धाव. सिंगल सिंगल प्रत्येक चेंडूवरती आता पर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मोठे फटके सुद्धा मात्र तुम्हाला अधूनमधून या ठिकाणी खेळावं लागतील. एका बॅटरला आक्रमक रूप धारण मात्र त्या ठिकाणी अवतारावं लागेल. आणि पहा ना की खेळाडू कक्षामध्ये मी पहिल्यांदा संघाचे पुरस्कर्ते संतुजी काकडे यांना पाहतोय. कारण त्यांना सुद्धा मात्र अपेक्षा की माझ्या संघानं एखाद्या स्पर्धेमध्ये टॉपमध्ये मात्र जागा मिळवावी. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र आणि चेंडू चाललाय वेगानं. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. जयेश मध्ये ती ताकद आहे. जयेश काकडे मध्ये ती ताकद आहे आणि त्याच्या बॅटमधून चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा प्राप्त करतोय. असेच फटके येणं गरजेचे. धावसंख्या आता वेगाने पुढे गेली आहे 6 वर. जबरदस्त शॉट सिलेक्शन परफेक्टली पॉवरफुली स्ट्रोक तिथे मात्र पाहायला मिळाला. आणि जसा फटका जयेशच्या बॅटमधून पहिला लगेच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र आपण पाहतोय. हे रणनीती असते अक्षय थेटेची. हो पावलांचा वापर. परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल धाव तिथे मात्र पाहायला मिळते. आणि अक्षयचा आपण जर विचार केला तर 6 चेंडू आपण ज्यावेळी तो हाताळतो या 6चे 6 चेंडूमध्ये आपल्याला सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं तो मात्र चेंडू हाताळण्याची ताकद त्याच्याकडे आहे. हो आणि हेच कारण की योगी सर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो आजवर खेळत आलेला आहे. ही त्याची उपलब्धी आहे. फार कमी वयामध्ये फार मोठमोठ्या लेवलचं क्रिकेट तो आज खेळला. कारण वर्सटाईल खेळाडू आहे आणि ते त्यानं दाखवून देखील दिलेलं आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा मारा करतोय. इथे मात्र पहा अगदी फसवा चेंडू मित्र बनेन. कारण थोडंसं फ्लॅट दिलं. चेंडूमध्ये गती थोडीशी कमी केली. मोनिश पाटील यंग टॅलेंट आहे. जो पूर्वीचा काळ त्याच्या वडिलांनी गाजवला अर्थात संतोष पाटीलने गाजवला. आणि आताचा काळ आय थिंक मोनिश पाटील गाजवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आज पाहिलं तर त्याच्यावरती ॲज अ ओपनर म्हणून जो विश्वास दाखवलाय समीर. परंतु त्याने तो सार्थ ठरवला नाहीये. परंतु आज त्याला या मॅचमध्ये सिद्ध करावं लागेल. दांडीगुल समोर आहे अक्षय थेटे. आणि अक्षयचा विकेटचा कॉलम खाली राहिला असं कधी होणार नाहीये. येस बिलकुल. विकेट मिळाली आहे. पहिली सफलता प्राप्त करून देत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रीष्मा 11 आमने पाडा. आता संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर सापडलाय. परंतु संकेत पाटील या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा जरूर असतील. कारण मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस या संकेत पाटीलनं पाडलेला आहे. त्याच्यामुळे आता या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. उर्वरित आता 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 44 विजयापासून दूर. मोठा सामना जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल संजय स्मृती चषक 2025 चा. लक्ष आपण जर पाहिलं तर समीर एवढं मोठं नाही. परंतु वातावरण सायंकाळचा सत्र आणि त्यामुळे पाहतो की आता कुठेतरी हा लक्ष मोठा दिसून येतोय. आणि पाहू शकाल चॉकलेट बॉय प्रिन्स ऑफ नानकर इंस्टाग्राम फेम रील स्टार मिस्टर धीरजला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. परंतु आज सोनू जो फेमस आहे आपल्या ॲक्शनसाठी तो मात्र या ठिकाणी कशा रीतीने कामगिरी करेल. नवीन फलंदाज संकेत पाटील आला. या संकेतला सुद्धा मात्र या ठिकाणी जबाबदारीने खेळ करावा लागेल. वेगवान चेंडू हाताला जरूर परंतु लेगस्टम्पच्या अगदी चेंडू बाहेरून गेला. आज संकेतनं समीर आपण जर पाहिलं तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केलाय. जरूर जरूर गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्रायकिंग एंडला जयेश त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. कमी गतीने टाकलेला बॉल स्लो बॉल होता आणि पुन्हा फसवा चेंडू. चकवा देत असताना फलंदाजाला येतोय निर्धाव. जबरदस्त या ठिकाणी व्हेरिएशन पाहतोय आपण. पहिला चेंडू जरूर त्यांनी वेगाने टाकला होता. थोडीशी लाईनमध्ये त्याची बिघाड पाहायला मिळाली. परंतु हा चेंडू चांगला लेंथवरती गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो पूल केलाय परंतु चेंडू आय थिंक गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो की समीर खोदा पहाड वर निकला चुवा. चांगला फटका होता त्या ठिकाणी आपण पाहिला. भरपूर चांगला फोर्स होता जयेशचा. परंतु त्या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाली. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केलात. मेहनत केली या फटक्यासाठी परंतु त्याचा निष्कर्ष मात्र मनासारखा आला नाही.
पुढचा बॉल सोनू पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा ट्रॅकर फोर्स केलाय, फोर्सिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आता चेंडू खाली आणि आता झेल पकडली आहे. आणखी एक फलंदाज फेल. संकेत 0 आउट. ज्या निश्चितपणे आज दिवसभर संकेत पाटीलची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये पहा ना की त्यांनी एकही धावेचं योगदान दिलं नाहीये. सावधवरचे समाजसेवक हरिचंद्रजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसरा धक्का लागत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला आणि आज गुणेश पाटीलची आता मात्र कुठेतरी या संघाला उणी भासते. न्यू बॅटर राजकुमार आलाय उर्फ राजा. पूर्वीचा काल पाहिलं असेल ओपन कॅटेगरीमध्ये जेव्हा आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये स्पर्धा होत असायच्या त्या स्पर्धा मात्र राजकुमारनं पूर्णपणे गाजवल्या आणि आता मात्र आपल्या गावाचं तो प्रतिनिधित्व करतोय आणि या सीझनमध्ये पहिल्यांदाच तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना क्या बात आहे. आणि मोठ्या सामन्यामध्ये आता तो आलेला आहे. मोठी खेळी तो साकारणार का? खोदात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू थोडासा फंबल झाला आणि आता दुसरा धावेचा प्रयत्न होता. हे पहा राकेश तिथे चाचपळताना दिसला, परंतु एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 10 धावा. 10 ऑन बोर्ड. म्हणजे इथून अजूनही 41 धावा दूर आहे विजयापासून ग्रीष्मा 11. मोठ्या फटक्यांसाठी जरूर प्रयत्न करतायत, परंतु ते मोठे फटके खेळत असताना तब्बल 2 विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावले. परंतु सलामीवीर जयेश काकडे अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे. भरपूर काही अपेक्षा त्याच्याकडून आहेत. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला हो आणि इथे मात्र पहा अगदी बॉडीला चेंडू ब्रश झाला. किती वेगाने मात्र त्या ठिकाणी चेंडूच्या हाताने आपण पाहतोय. म्हणजे सोनीचा आपण जर रिदम जर पाहिला, ॲक्शन जर पाहिली तर समीर आपण पाहिलं एकाच तो अँगलला फास्टर वन टाकतो आणि एक त्याच अँगलला स्लोअर वन टाकतोय. जरूर जरूर अगदी त्या रिदमनं वेगानं धावत येतो आणि हेच तर वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्याच्याचमुळे बॅटर रीड करू शकलेला नाहीये त्याच्या गोलंदाजीला. जे समोर निर्धाव चेंडू आणि आता दबाव अधिक वाढत चाललाय. कमी गतीने पहा, मागचा बॉल आला वेगानं आणि हा बॉल आता कमी गतीने आलेला आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन. बॅटर पूर्णपणे सपशेल फेल ठरला आणि याचबरोबर 2 षटकांच्या अंती टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्डवर 10. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि नानकरकरांच्या समोर आमनेपाडावाल्यांची पडली फलंदाजी फिकी. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये विजयासाठी 41 ची गरज. संतोषजी काकडे यांच्या चेहऱ्यावरती सपशेल आता मात्र ठिकाणी आपण निराशा पाहायला मिळते. असा एकही दिवस नाही की त्यांनी पूर्ण दिवस आपल्या टीमसाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी दिला असावा, परंतु आज मोठ्या आशेने ते आले होते. परंतु अजून सामना संपला नाही. काकडे साहेब 12 चेंडूचा खेळ येणं बाकी. 12 मध्ये 41 होणार का? खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर अजूनही राजकुमार आहे, त्याच्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी जयेश काकडे आहेत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय कोहली. ओ दांडी गुल. राजकुमार जरूर संघामध्ये आला, परंतु त्याचा तो प्रभाव टाकू शकला नाहीये. परफेक्ट यॉर्कर अक्षय कोहलीचा क्रिकेटच्या खेळामध्ये कॅन्सर संबोधला जातो. या चेंडूला परफेक्ट यॉर्कर आणि दांडी उडवले, दांडी उद्ध्वस्त केले. राजकुमार बॅक टू द ग्राउंड. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. अक्षय कोहली आज पूर्ण दिवसभर मध्ये आपण पाहिले तर त्याची आज अनुपस्थिती होती, परंतु पहा लगेच आल्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये पहिली विकेट्स त्याच्या नावावरती लागली गेली. आणि तसे जर पाहिले तर अक्षयला तुम्ही कुठल्याही सेक्शनमध्ये जर बोलवलं तर मात्र तेच कार्य त्याच्याकडून घडत असतो. नवीन फलंदाज तेजस आलाय आणि आता मात्र पाहू शकाल या क्लायमेटमध्ये या सायंकाळच्या सत्रामध्ये या शेवटच्या लढतीमध्ये तेजोमय तो कामगिरी करेल का? 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, 41 धावांची आवश्यकता. एखादा हायलाईट इनिंग इथे मात्र या ठिकाणी तेजसच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का? आणि तसं जर पाहिलं तर अक्षय कोहली वेगवान गोलंदाज आहे आणि पहा कुठल्याप्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये. ज्याप्रमाणे मात्र या ठिकाणी फाईट बॅक देणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने मात्र बॅटिंग होत नाहीये. थोडंसं आता इंटरेस्ट प्रेक्षकांचा निघून गेलाय मॅच मधून. ज्या पद्धतीने एकतर्फी हा सामना वाटतोय, भेदक मारा पाहायला मिळाला, आक्रमक फलंदाजी
अंकितचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यानं डाव फिनिश केला आणि तिथून खऱ्या अर्थानं दबाव वाढला. यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू आणि फक्त मिळेल एकच धाव. आणि त्याच खेळीच्या बलावरती आहे ना योगेश सर, कुठेतरी एक सायकोलॉजिकली प्रेशर, दबाव निर्माण झाला आणि त्या दबावातून आता टीमला बाहेर निघता आलेलं नाहीये. हो निश्चितपणे, कारण नाणेफेकी सुद्धा मात्र नानकर संघाने जिंकली आणि फलंदाजी करण्याचा जो निर्णय त्यांनी मात्र स्वीकारला होता तो मात्र फलंदाजाने सार्थ ठरवला. कारण बोर्डावरती 50 धाबा जोडल्या आणि त्याचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशर पाहिलं आणि त्या प्रेशरमध्ये मात्र या ठिकाणी हवी तशी कामगिरी झाली नाही. इथं फटका मोठा खेळलाय जरूर, परंतु चेंडूला उंची जास्त मिळाली आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चाललाय. हो, शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप शुभम कडून मात्र चूक घडली. भरपूर उंच बॉल होता आणि जज करता आलं नव्हतं. वेल जज केलं होतं परंतु कॅच कलेक्ट करता आली नव्हती शुभमला. मॅच आता पूर्णपणे नानकर संघाच्या बाजूने झुकले. सेमीफायनलचे दरवाजे नानकर संघ उघडत असताना एकतर्फी हा सामना झाला. खरं तर असं वाटलं होतं की ही लढत चुरशीची होणार. यावेळेला पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समीर, एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ हे कुणाला आवडत नाहीये? नाही, दोन्ही बाजूने ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला खूप मजा येते. म्हणजे याचा सुद्धा चांगला अनुभव तुम्हाला आहे. चांगला स्ट्रोक होता परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये, धाव मिळेल फक्त एक. आणि आता मात्र समीकरण पहा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 38 धाब्यांची गरज. अक्षय कोहली छाप सोडतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. ओहो, गतीमध्ये परिवर्तन, जबरदस्त फटका आणि आमने पाडाकरांना दिलासा देणारा हा आलाय चौकार. गरज होती या चौकाराची, परंतु आता थोडस उशीरही झाला असे आपण नक्की म्हणू शकतो. या चौकाराच्या मदतीने आता टीमची टोटल पुढे गेलेली आहे. स्कोर कार्ड वरती 17 धावा लागलेल्या आहेत. 17 ऑन द बोर्ड. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक असतील. चला मॅच बॉल आहे, चला तो आपण परत करा. दिवसा ढवल्या इथे मात्र चोरी केली जाते मित्रांनो, कारण सध्याचा कलयुगच खूप वाईट आहे. नवीन गोलंदाज पाहू शकाल अंकित दळवीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि शेवटच्या 6 मध्ये आता मात्र या ठिकाणी विजयासाठी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला 34 धाब्यांची गरज. क्या बात आहे, म्हणजे 6च्या 6 चेंडूंना बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून द्यावं लागेल. हा कारनामा तेजस या ठिकाणी करणार का? अंकित दळवी गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिलाच बॉल निर्धाव येतोय. डॉट बॉलनं सुरुवात, फलंदाजी लाजवाब आणि आता गोलंदाजी करण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलं आणि डॉट बॉलनं सुरुवात करतोय. 5 बॉल 34ची गरज. जबरदस्त क्रिकेट आज पूर्ण दिवसभरामध्ये या गावदेवी नानकर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस, बॅटची कडा, चेंडू चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. फॉर्मॅलिटी आर लिफ्ट असं आता आपण म्हणूया की जी 4 षटकं पूर्ण करण्याची फॉर्मॅलिटी आहे ती आता इथून पूर्ण केली जाईल. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. उद्या ठीक 9 वाजता सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. लक्षात असू द्या, सर्वच खेळणाऱ्या संघांना विनंती असेल, ठीक 9 वाजता उद्याचा दिवस सुरू होईल आणि उद्या सेमीफायनलची मॅच देखील आपण खेळणार आहोत, याची नोंद घ्या. आता नानकर संघ जवळजवळ सेमीफायनलच्या दिशेने आहे, म्हणजे नानकर टीम जास्तीत तुम्ही लक्ष केंद्रित करा की उद्या ठीक 5 वाजता तुम्हाला मैदानावर रिपोर्टिंग करायचे. 4 वाजता ओके. चला, म्हणजे तुम्ही 4-5च्या मध्ये आले तरी चालेल, परंतु यायला लागेल असं समीरचं म्हणणं आहे. आणि आज निर्वीने मात्र फार एन्जॉयमेंट केली या स्पर्धेमध्ये. केपी यांच्या घरातील लक्ष्मी अर्थात निर्वी, कैलास पाटील ऑन साईडला टर्न केला. हो, बचावले गेले आमचे पंच त्या ठिकाणी. सिंगल धाव सहजपणे तिथे मात्र कंप्लीट केली आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये चांगला क्रिकेट आज आमनेपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या लढतीमध्ये कुठेतरी गोलंदाजांनी मात्र थोड्याशा चुका केल्या आणि त्या चुका मात्र त्या ठिकाणी त्या चुकांचा भुर्दंड आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला मात्र भोगावा लागलाय. हो, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 बॉल शिल्लक आहेत.
रिवर्सचा प्रयत्न केला होता. अंकित चांगली गोलंदाजी करू शकतो अंकित देखील, आणि सध्या त्याच्या टप्प्यांनी त्याच्या लाईननी आता ते दाखवून दिलेलं आहे की एखाद्या वेळेला जर गोलंदाज उपस्थित संघामध्ये नसेल त्यावेळेला अंकितचा वापर करू शकतात. हो जरूर, कारण गावदेवी चषकामध्ये मालिकावीर हा पारितोषिक त्याने जिंकला होता. 80 धाबा विथ 2 विकेट्स. क्या बात आहे. शेवटचा एक बॉल मोठ्या फरकानं आता सेमी फायनलच्या दिशेनं वाटचाल गावदेवी स्पोर्ट नांदकरची, आणि हा शेवटचा बॉल हा देखील लीगल पाहायला मिळाला. आणि याचबरोबर संजय स्मृती चषक पहिला दिवस संपन्न होतोय. पहिला दिवस गाजवला गावदेवी स्पोर्ट नांदकरनं. सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम तुम्हाला बघायला मिळते. अभिनंदन टीम नांदकर अँड हार्ड लक ग्रीष्म 11 आमनेपाडा. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. नो डाऊट ज्यांनी चांगली बॅटिंग केली आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती एक आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेला, आणि तो खेळाडू आहे गावदेवी नांदकर संघाचा मिस्टर अंकित दलवी. चला अंकित, या आपण